श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आत्ताचा टॉपिक या विषयावर होणार आहे की तुमचे जे शत्रू आहेत, तुमच्या जे विरोधात उभे असतात, तुमच्याशी जे व्यवस्थित वागत नाहीत किंवा टोचून बोलणे, टोमणे देणे, असे जे शत्रू तुमचे आहेत त्यांचं वातावरण तुमच्यासाठी काय आहे, काय त्यांची मनस्थिती आहे, तुमच्याबद्दल का असं तुम्हाला त्रास देत असतात, किंवा तुमची प्रगती त्यांना बघवत नाही आहे, किंवा आयुष्यामध्ये तुमचा स्ट्रगल सुरू आहे ते तुम्हाला मागं खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, की पर्सनल काही तुमच्याशी विरोध आहे, कशासाठी करत आहेत की मुद्दामच ते करत आहेत. श्री स्वामी समर्थ. कशासाठी हे करत आहेत? पहिल्यांदाच कार्ड पडलेलं आहे, डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा एनर्जी घेतली, मी जे सांगितलं शत्रू म्हटल्यानंतर डेव्हिल आलेला आहे. काहीतरी आहे असं की शत्रू जे सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काय माहीत नाही आहे, पण आता 3 दिवस झालं तुमच्या रिडिंगमध्ये डेव्हिलची एनर्जी रोजच येत आहे, डेली येत आहे. कारण असं स्ट्रॉंगली कोणीतरी जास्त बघत असेल ही एनर्जी, की त्यांची ही एनर्जी सावध करण्यासाठी ही एनर्जी सतत येत आहे. मी 3 दिवस झालं तुम्हाला हे सांगत आहे की पर्सनल रिडिंग एकदा करून घ्या, कारण 3 दिवस झालं ही एनर्जी येत आहे. आज 3रा दिवस आहे की ही डेव्हिलची एनर्जी येत आहे. कोणीतरी असं बघत असेल व्हिडिओ मनापासून, किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी सिरियस असतील, त्यांची परिस्थिती खूप आता नाजूक असेल ह्या सिच्युएशनमुळे, किंवा या डेव्हिलच्या एनर्जीमुळे कुणीतरी तंत्रबाजासुद्धा तुमच्यावर केलेली दिसत आहे. वाईट एनर्जी तुमच्यावर टाकली आहे. मी बाकीची कार्ड घेतलेली नाही आहे, पण हे सुरुवातीलाच शत्रू जे मी रिडिंगला सुरुवात केली तेव्हाच हे डेव्हिल आलेलं आहे. सुरुवातच या डेव्हिलपासून झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. पण हे आता कार्ड मी घेताना ह्याच्यापासूनच सुरुवात करते की ही डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. ही डेव्हिलची एनर्जी का आलेली असावी, काय असावं याचं कारण. श्री स्वामी समर्थ. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. काय आहे जे डेव्हिल इतकं पटकन कार्ड खाली आलं, याचं कारण काय असू शकतं. डेव्हिलची एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये यासाठी आलेली आहे की मी सांगते, मी कार्ड्स जास्त घेतलेलेच नाही आहेत. बघा, डेव्हिलची एनर्जी एकच आली, त्याच्यावरतीच मी आता अनुसरून सगळे कार्ड्स घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 कार्ड आलेले आहेत. पण कोणती कोणती मी तुम्हाला सांगते की 3 ऑफ कप्स, द हाय प्रिंटेस्ट, द चॅरियट, 2 ऑफ वॉन्स, एस ऑफ सोर्ड्स. कायदेशीर कामं, कायदेशीर कोर्टाची कामं, किंवा कायदेशीर कामं तर हमखास आहे. मी 3 दिवस झाली ही एनर्जी मला सतत पीक होते आहे. असं कोणीतरी तुमच्यापैकी व्यक्ती आहे जे इग्नोर करत आहे की पर्सनल रिडिंग घ्यायची नाही आहे त्यांना. पण तुम्ही सिरियसली फक्त बघून इग्नोर करू नका, कारण कोर्ट कचेरीची कायदेशीर काही गोष्टी असतील त्या तुम्हाला खेचत आहेत, तुमच्याशी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला खूपच म्हणजे इतकं निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे तुम्हाला की तुम्ही आता काहीच करू शकत नाही आहे. भले जरी मी तुम्हाला पर्सनल रिडिंग घ्या म्हणून जरी सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला ते माझ्यापर्यंत पोहोचून देत नाही आहे. पर्सनल रिडिंग घेतलं तर तुमचं चांगलं होईल असं इतकं तुम्हाला भयानक ते टॉर्चर केलेलं आहे. आणि ही व्यक्ती ना तुमच्या आयुष्यामध्ये एक गोल सेटअप नाही झाला पाहिजे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्रगल करत आहात, गोल सेटअप झाला नाही पाहिजे. एकतरी तुमच्या लग्नाचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, लग्न जमत नसेल, बिझनेस व्यवस्थित होत नसेल, किंवा सुरुवाती तुमची ग्रोथ असेल, थोडीफार आता सुरुवात असेल, ते सुद्धा त्या व्यक्तीला बघवत नाही आहे. ती व्यक्ती सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि
जागेचं सुद्धा दिसत आहे, जागा वगैरे भाऊबंदकीची तुमची असेल कोणाची तरी, त्याच्यात सुद्धा वादविवाद दिसत आहे. त्याच्यात सुद्धा ते अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ते सुद्धा नको आहे की तुमच्यामध्ये ते अडथळे यावे, तुमच्यात मतभेद व्हावे, हे सगळं त्यांना वाटत आहे. आता कोर्ट कचेरीची कायदेशीर काही गोष्टी आहेत ते सुद्धा नक्की आहे. घरची काही समस्या असेल त्याच्यात सुद्धा आहे. लव्ह रिलेशनसाठी अजून काही आहे का हे सुद्धा मी बघते, कारण स्ट्रॉंगली यामध्ये आता एनर्जी जी निघलेली आहे ती बिझनेस, करिअर, बिझनेस, आणि ही जी कार्ड्स आहेत ती करिअर, बिझनेस, जागा, जमीन किंवा भाऊबंदकी किंवा वाडवडिलाची इस्टेट, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही कायदेशीर गोष्टी दिसत आहेत. त्यासाठी ही डेव्हिलची एनर्जी आहे. पहिली जी आत्ता मी डेव्हिलची एनर्जी घेतली ती डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे हे. मग आता मी असं घेते की लव्ह रिलेशनसाठी, फॅमिलीसाठी असू शकते का ही एनर्जी, किंवा का फक्तच ह्या दुसऱ्या गोष्टीसाठी आहे हे मी चेक करते. श्री स्वामी समर्थ. ही लव्ह रिलेशनसाठी असू शकते का एनर्जी, किंवा त्याच्यासाठी ह्या डेव्हिल एनर्जीचा काही त्रास असू शकतो का, फॅमिली डिस्टर्ब व्हावी, मुलाबाळांना त्रास व्हावा, घरचे सगळे व्यक्ती एकमेकांशी वादविवाद करत राहावेत, घरात मतभेद होत राहावेत, असं या डेव्हिलची एनर्जी असेल तर मला प्लीज मला गाईड करा श्री स्वामी समर्थ, की माझ्या व्ह्यूअर्स जाणून घेऊ शकतात का की त्यांच्या आयुष्यामध्ये आता काय सुरू आहे. माणसं किती वाईट असतात ना, काय म्हणजे इतकी मला शॉक झाली मी की कार्ड्स हे करताना डेव्हिलचीच एनर्जी आली. डेव्हिलच्या मुलाबाळांसाठी आहे बघा, तुमच्या मुलाबाळांसाठी आहे, करिअरसाठी तर आलेलंच आहे, पण मुलांसाठी सुद्धा आहे. तुमचं वंश वाढायला नाही पाहिजे, मुलं बाळं व्यवस्थित राहिली नाही पाहिजेत, किंवा तुम्ही स्वतःही असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा ते असू शकतं. याचा उपायही मी देईन, पण पर्सनल रिडिंग तुम्ही घ्याच, कारण ॲक्च्युली मी 3 दिवस झालं मी रिडिंग करत आहे. माझे व्हिडिओज बघा मी अपलोड केलेले आहेत 2 दिवसापूर्वीचे. त्यातसुद्धा पूर्ण डेव्हिलची एनर्जी आणि कोर्टाची एनर्जी आणि लव्ह रिलेशनची एनर्जी. आज लव्ह रिलेशनची एनर्जी नाही आलेली, अजून चेक करायची आहे मी. पण इथे तरी सगळं तुमचे पर्सनल आयुष्य, बिझनेस, करिअर किंवा गोल जो आपला सेटअप करत असतो आपण आपल्या भविष्यासाठी, त्याच्यासाठी हे जास्त दिसत आहे. कायदेशीर गोष्टीसुद्धा दिसत आहेत, किंवा नाही आहे, एनर्जी अजिबात व्यवस्थित नाही आहे. श्री स्वामी समर्थ. बघा इथे सुद्धा थर्ड पार्टी आलेली आहे. लव्ह रिलेशनचं मी कार्ड्स घेतलेले आहेत, त्यात सुद्धा तुमची थर्ड पार्टी आहे, म्हणजे तुमच्या लव्ह रिलेशनसाठी सुद्धा असू शकतं हे. लव्ह रिलेशनमध्ये तुम्हाला फसवत आहे, कोणतरी धोका देत आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन का असू शकते, कोण व्यक्ती आहे की घरचाच व्यक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. हे बघा थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेली आहे हे बघूया. श्री स्वामी समर्थ. थर्ड पार्टी सिच्युएशन कशासाठी आहे, का आहे की माझे पार्टनर, माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांचे पार्टनर त्यांना फसवत आहेत, की त्यांना त्यांच्या डोळ्यामाघारी काहीतरी वेगळं काहीतरी करत आहे. श्री स्वामी समर्थ. किंवा ह्या शक्तीमुळे डेव्हिलची एनर्जी आहे, त्यामुळे ही थर्ड पार्टी सिच्युएशन का आहे, काय नाही आहे, याचं सिक्रेट आपण बघूया. वादविवाद, भांडण असल्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ते सगळे या थर्ड पार्टीमध्ये जे मी क्वेश्चन केला त्यात हे सगळे प्रश्न आलेले आहेत. ओके. लव रिलेशनसाठी आहे, तुमच्या पार्टनरसाठी सुद्धा आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा तुम्ही जरी ट्राय करत असाल तरी सुद्धा ही निगेटिव्ह एनर्जी आहे. तुमचा वंश वाढला नाही पाहिजे, पुढे काही गोष्टी व्यवस्थित झाल्या नाही पाहिजेत, हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. फॅमिलीसाठी सुद्धा ही एनर्जी दिसत आहे. तुमचं फॅमिली कुटुंब व्यवस्थित झालं नाही पाहिजे. जास्त स्ट्रॉंग एनर्जी की तुमच्यामध्ये गैरसमज झाले पाहिजेत, वादविवाद झाला पाहिजे, तुमच्या दोघात मतभेद झाला पाहिजे, तिसरा व्यक्ती तुमच्यामध्ये आला पाहिजे, किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्यात वादविवाद झाला
झाला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत आणि बाहेरच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या डिस्टर्ब झाल्या पाहिजेत. भलं मग मग ते कामा रिलेटेड असू देत किंवा काही अजून काही गोष्टी असू देत, सगळ्या गोष्टी तुमच्या डिस्टर्ब झाल्या पाहिजे. तुम्हाला सक्सेस नाही मिळाला पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे, एकमेकांशी कधी पटलं नाही पाहिजे. आणि तुमची आता सिच्युएशन अशी आहे की त्या म्हणजे तंत्रबाधा जी आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती अशी सिच्युएशन आता आहे की असं तुमच्यावर केलं आहे की तुम्हाला रात्री झोप येत नाही आहे, अचानकपणे जाग येते. एकदा जाग आली की तुम्हाला झोप येत नाही आहे आणि जागा झाले की ते विचार सुरू झाले की कधी तुमच्या डोळ्यातून पाणी येतं हे तुम्हालाच कळत नाही. इतकी वाईट एनर्जी आहे, इतकी वाईट एनर्जी आहे तुमची. खूपच वाईट फिलिंग आहे ही. मला खूप वाईट वाटत आहे तुमच्याबद्दल. जर मी तुम्हाला वाटत असेल तर प्लीज तुम्ही पर्सनल रीडिंग नक्की घ्या. तुम्ही आयुष्याचं सुख जास्त बघा, कारण एनर्जी एकदा चेक करून घ्या. पुढचं पुढं बघून घ्यायला येईल. पण आत्ता तुमची एनर्जी चेक करून घ्या की खरंच माझ्या आयुष्यामध्ये हे सुरू आहे का? त्यावरती मी काय करू शकतो का? किंवा मला याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आधी मला चेक करून घ्यावं लागेल की खरंच हे सगळं खरं आहे का? हे जे मी इथं ताई सांगत आहेत ते माझ्यासोबत घडतंय म्हणजे हे नक्कीच माझ्याबद्दल आहे. पण 100% खात्री करण्यासाठी एकदा पर्सनल रीडिंग घ्यावी, हे महत्त्वाचं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी आपण पुढं काहीतरी करू शकतो. माझ्या थ्रू असू दे किंवा अजून कुठंही तुम्ही तुमच्या ओळखीचे कोणीही असेल, पत्रिका वगैरे बघत असतात त्यांच्या थ्रू तुम्ही जरी केलं तरी चालेल. माझ्याकडे जे असतं ते मी स्वामी समर्थांच्या आणि नवनाथांच्या सानिध्यात राहून जे त्यांची सिद्धी केलेली मंत्र आहेत किंवा काय त्याच्या थ्रू मी हे सगळं करत असते. दुसरं आपल्याकडे माझ्याकडे तर तसं दुसरं काही होत नाही आहे. कारण नवनाथांच्या सानिध्यामध्ये जे राहून जे मी शिकलेले आहे, जे मला माहीत आहे किंवा मला जन्मताच मला त्याची ऊर्जा आहे नवनाथांची. जेव्हापासून मी आणि कुणालाही स्वामी समर्थ जवळ करत नाही. ज्याला गरज आहे, जे असे व्यक्ती असतात की ते स्वामींच्या स्वतः जवळ घेत असतात. मग ते शाबरी मंत्र जे असतात ना त्याच्यातून मी हे सगळं करत असते. आणि स्वामी समर्थांचा आणि दत्त महाराज आणि नवनाथ महाराज यांची शक्ती खूप बळकट आहे. इथं कुठलीच शक्ती टिकत नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर करू शकता किंवा नसेल तरी फक्त एनर्जी तरी चेक करून घ्या, जे की तुम्हाला यातून तुम्हाला पुढे काहीतरी मार्ग मिळेल. दुसरं काही नाही आहे माझा सांगण्याचा हेतू. अजून चला आपल्या रीडिंगकडे वळूयात. तुम्हाला थोडीशी माहिती दिली मी. हो, आणि ते ब्रेसलेटसुद्धा दाखवायचं राहिलं. माझं आलं नाही आहे पण मिस्टरांचं आलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवते. आधी आपली रीडिंग पूर्ण करून घेऊयात. ते सुद्धा तुम्हाला काही फायदा मिळेल त्यातून 100%. कारण आपण आता पूर्ण आपलं डोकं चालायचं बंद होतं काही सिच्युएशनमुळे आणि असल्या तांत्रिक क्रियांमुळे तर जास्तच होत असतं आपल्यावर. ते पूर्णपणे कसं होतं, एक तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी यामुळे आपल्यावरती जास्त हेवी आहे ते कुठंतरी. जे आता समजा एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण तिथवर जाता आणि मागं येतात. पण ही एनर्जी आहे, ब्रेसलेट आहे किंवा एखादं क्रिस्टल आहे, ते तुम्हाला शक्ती देत असतं, थोडीफार ऊर्जा देत असतं. जसं स्वामी आपल्याला ऊर्जा देत असतात तसंच आपण जाऊन ते करू शकतो. अजून खूप जणांचा प्रश्न असा आहे की आम्ही स्वामी भक्ती करतो तरीसुद्धा आम्हाला आमच्यामध्ये फरक पडत नाही आहे, आम्हाला काही का फरक पडत नाही, इतकं गुरुचरित्र वाचतो किंवा हे ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगते. कारण खूप मला क्लायंट असे आहेत की ती पर्सनली मेसेज करून मला सांगत असतात की ताई ताई आम्ही इतकं स्वामी समर्थांचे पारायण करतो, स्वामी समर्थांना दर गुरुवारी जात असतो, स्वामींची पूर्ण जपमाळ 108 जपमाळ 11 जपमाळे आपण करतो, ते दररोज आम्ही करत असतो तरीसुद्धा आम्हाला का फरक पडत नाही आहे, आम्हाला हा त्रास का होत आहे. कारण ही एनर्जी आहे, ही एनर्जी जी असते ही स्वामींपर्यंत आपली ऊर्जा पोचत नसते. जेव्हा आपण ही ऊर्जा स्वामींपर्यंत पोचावी आणि आपलं कार्य सफल व्हावं ह्यासाठी माझ्याही आयुष्यात असा क्षण आला होता. मी स्वतःचं उदाहरण देते. मी सुद्धा स्वामी भक्त आहे, स्वामींची खूप पूजा करते, खूप मनापासून पूजा करते.
ते दाखवणं गरजेचं नाही आहे आपल्याला. मला तर ते दाखवायचं नाही आहे की मी किती करते, मी किती हे करते ते करते. मला नाही करायचं ते. माझ्या मनातून माझी आई समजलेली आहे ती. आणि स्वामींची भक्ती करताना मलाही खूप इतके अडथळे आले की माझी कोणतीच भक्ती देवापर्यंत पोचत नव्हती. कोणतंच कार्य माझं सफल होत नव्हतं. मी विचार करायची माझं असं का होत आहे, मला इतकं टेन्शन का येत आहे, माझ्या कोणत्याच गोष्टी कंप्लीट का होत नाही आहेत. पण स्वामींनी आधी गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी मला आज्ञा दिली. मी ती सुद्धा केली. त्याच्यानंतर अजून एक पारायण बहुतेक मी केलं होतं, ते सुद्धा केलं. अजून सारामृताचं पारायणसुद्धा केलं. त्याचासुद्धा मला काही फरक पडला नाही आहे. अजून असे खूप सारे पारायण मी गुरूंच्यासाठी किंवा माझ्या स्वामींसाठी मी केले, पण मला काहीच फरक पडला नाही. पण अशा काही म्हणजे माझी इंट्युशन्स स्वामीपर्यंत पोचत नव्हती. पण असं एक संधी माझ्या आयुष्यात आली की नवनाथांचं पारायण मी ज्यावेळेला सुरुवात केली, नवनाथांच्या जवळ कोणती शक्ती टिकत नाही आहे, तेव्हापासून मला हे गायडन्स यायला सुरुवात झालं की माझ्या आयुष्यात नेमकं काय गोष्टी आहेत आणि काय हे क्रिया माझ्यासुद्धा आयुष्यात झाली होती. मी सुद्धा या फेसमधून गेलेली आहे. ही जेव्हा शाबरी मंत्राची क्रिया मला म्हणजे मी शिकले, म्हणजे वयाच्या मी 20 वयाची 17-15 वयाची असल्यापासून जशी मी हे शिकले, तेव्हापासून मला ही क्रिया समजायला लागली. पण माझ्या आयुष्यामध्ये जे दुःख होतं ते 21-25 वयापर्यंत माझ्या आयुष्यात हे संकट होतं. पण मला त्याची कल्पनाच नाही आहे. जेव्हा मी नवनाथांच्या भक्तीला लागले, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला दिसायला लागल्या की हे माझ्या आयुष्यात आहे, मला हे होतंय, मला हे जाणवतंय. पण प्रत्येकाला तसं फील होत नाही आहे. एखाद्याच्या अंगात शक्ती असते ती म्हणून त्याला ते जाणवत असतं. प्रत्येकाला ते होत नाही आहे. जरी तुम्ही स्वामी भक्ती केली किंवा नवनाथांची भक्ती केली तरीसुद्धा. पण मला ते जाणवलं, मला ते कळलं की खूप खूप वाईट असे स्पष्ट सांगायला खूप व्हिडिओ लाँग होईल कारण आपला व्हिडिओ अर्धा राहील. मग नवनाथांचं पारायण नंतर जेव्हा मला हे सगळं दिसायला लागलं, तेव्हा मला म्हणजे अगोदर मी शिकलेलेच होते. नवनाथांचे शाबरी मंत्र मला थोडीफार माहिती होतीच. पण तिथून पुढे आयुष्य पुढे जात असताना मी परत जास्त अभ्यास त्या गोष्टीचा केला. त्यामुळे परत मला जास्त ते यायला लागलं नाही का. मग त्यातूनच मी स्वतःची क्रिया मी ही स्वतः कंप्लीट केलेली आहे. मी स्वतः माझ्यावरती ट्राय केलेलं आहे हे. एनर्जी काढायची कशी, निगेटिव्ह एनर्जी. तेव्हापासून मी ठरवलं की माझ्यासारखे कितीतरी लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, मला त्यांना या अडचणीतून काढायचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत तरी मी कमीत कमी सोशल मीडियावरती जास्त नाही आहे, पण जे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी असंच मी फ्रीमध्ये करत राहिले, अनुभव घेत राहिले. त्यांच्याकडून शाबरी मंत्राचा उपाय होतो का हे सुद्धा शिकले व्यवस्थित. नंतर मग आता सोशल मीडियावरती मी हे सुरू केलेलं आहे. पण त्याचा दिखावा करणे हे मला नाही जमत. आपलं रोजचं आयुष्य आहे, मलाही संसार आहे. ते अघोरी बाबांसारखं राहणं आपल्याला जमत नाही आहे. आपल्या जे आयुष्य आहे ते जगत आपल्याला काहीतरी सगळ्याचं चांगलं करायचं आहे, तेवढाच माझा हेतू आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या विषयाकडे आपण वळूयात. यासाठी तुम्ही जर विचारलं तर मी स्पेशली यासाठी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन. पण आता आपल्या एनर्जीकडे आपण वळूयात. श्री स्वामी समर्थ. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे यासाठी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये वादविवाद, भांडणतंटा किंवा जास्त एनर्जी मला ह्यासाठीच दिसत आहे की गर्भ न राहणे. संतान योग नाही आहे तुम्हाला अजून. संतान योग ह्या गोष्टीसाठी नाही आहे. तुमचं सगळं विस्कळीत केलेलं आहे. संतान योग नाही आहे. नवरा बायकोचं पटत नाही आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. यामध्ये ग्रहण लागल्यासारखं आयुष्याला झालेलं आहे. पण दोघांपैकी तुम्हाला कोणतरी थर्ड पार्टी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एकतरी तुमचं पार्टनर तुम्हाला फसवत आहे किंवा तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या पार्टनरला फसवत असणार आहे. अशी एनर्जी दिसत आहे इथे. किंवा तुम्ही खोटं बोलत असणार आहे, बाहेर काहीतरी सुरू असणार आहे किंवा काहीतरी गोष्टी आहेत अशा ज्या तुमच्या दोघांमध्ये सुरू आहेत. एकतरी तिसरा व्यक्ती तुमच्यामध्ये असू शकतो जे की तुमच्या पार्टनरला माहीत नाही किंवा तुम्ही स्वतः काहीतरी करत असाल किंवा तुमचा पार्टनरसुद्धा करत असेल. अशा काही गोष्टी आहेत इथं की सुरू आहेत. तशा गोष्टी तुमच्यामध्ये जास्त स्ट्रॉंग एनर्जी लव्ह रिलेशनमधली फक्त एवढीच दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन तर नक्कीच आहे. आणि ज्यांच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन नाही आहे त्यांचं संतान योगासाठी त्रास आहे. 100% मी सांगू शकते संतान योगासाठी तुम्हाला प्रॉब्लेम देत आहे झालेला आहे त्या एनर्जीमुळे.
एकतरी लॉस झालेला आहे की बिझनेस वगैरे सगळं तुमचं लॉस करावं, तुमच्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत त्यासाठी तर आहेच आहे. पण लव्ह रिलेशनचं मी आणखी घेतलं कारण लव्ह रिलेशन म्हटल्यानंतर ही एनर्जी स्ट्रॉंग आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन का हे मी अजून एकदा चेक करते, बघूयात अजून काय येत आहे त्यामध्ये. हे संतान योग तर आहेच तुमच्या आयुष्यामध्ये. लव्ह रिलेशन व्यवस्थित टिकलं नाही पाहिजे हे सुद्धा आहे. लव्ह रिलेशन आहे तुमचं, पार्टनरशी व्यवस्थित जुळलं नाही पाहिजे, ग्रहण लागलं पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत, अशा आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. अजून एकदा मी चेक करते की डीपमध्ये जाऊन लव्ह रिलेशनसाठी काय केलेलं आहे का. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनसाठी काही गोष्टी झालेल्या आहेत का इथे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनसाठी कोणत्या गोष्टी झालेल्या असू शकतात का. लव्ह रिलेशनमध्ये तुमचं एकतरी डोकं चालायचं बंद झालेलं आहे. काही गोष्टी तुम्हाला समजून कळालेल्या आहेत, पण तुम्हाला त्यात म्हणजे शरीर आणि बुद्धी पूर्ण स्टॉप झालेली आहे तुमची. काहीच तुमचं शरीरच काम देत नाही आहे. ह्या गोष्टी झाल्यामुळे तुमचं काहीच गोष्टी काम म्हणजे शरीरच तुम्हाला काम देत नाही आहे. मला असं वाटत आहे गुडघ्यापासून वरती तुम्हाला कोणता त्रास असेल, पाठ दुखणे, अचानक डोकं दुखणे, अचानक डोळे दुखणे, अचानक म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या असं दुखत जाणे, कान दुखणे, कधी डोकं दुखणे, पाठी टोचल्यासारखं होणे, मान दुखणे, फक्त गुडघ्याच्या वरती पायाच्या खाली काहीच नाही आहे. हाताला मुंग्यासुद्धा येत असतात तुमच्या. अशा काही अचानकपणे गोष्टी होत असतात. ते फॅमिलीसाठी आहे, तुमच्या फॅमिलीसाठी आहे आणि हे जाणून बुजून आहे. तुम्ही किती औषधं करत असाल किंवा मेडिसिन घेत असाल तरीसुद्धा याच्यावरती काही राहून परत आणि तेच सुरूच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. नाकाचा प्रॉब्लेम असणे, डोळ्यांचा प्रॉब्लेम असणे किंवा गुडघ्याच्या वरती कोणताही आजार असेल, इतकं दवाखाना करून तर जर ते कंप्लीट होत नसेल तर 100% समजून जा तुम्ही की ही एनर्जी याचीच आहे. अजून असं आहे की कर्ज झालं पाहिजे, घरात खायला 1 रुपया नाही राहिला पाहिजे, कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन तुमच्या कुटुंबामध्ये झालं नाही पाहिजे. अशा काही ज्या गोष्टी आहेत डीपमध्ये त्या सगळ्या तुमच्या फॅमिलीसाठी केलेल्या आहेत. पण तुमच्यामध्ये थोडंसं उसणं घेणं पैसे याच्यातून आता सुरुवातसुद्धा झालेली असेल कुणाकुणाची, किंवा कारण एनर्जी तशी आहे की तुम्हाला कर्ज झालं पाहिजे. आत्ता सुरुवात असेल कदाचित की तुम्ही आता 1000 रुपये घेत असाल किंवा 5000 घेत असाल किंवा 10,000 घेत असाल, अशी थोडक्यातून सुरुवात आता तुमची सुरू झालेली सुद्धा असेल. कुणाकुणाची लाखामध्ये सुद्धा दिसत आहे. कारण ज्यांची स्ट्रॉंग एनर्जी आहे त्यांच्यासाठी जास्त दिवसाची एनर्जी जी आहे त्यांच्यासाठी जास्त कर्जाची एनर्जी दिसत आहे. आणि ज्यांची आत्ता सुरुवात आहे त्यांच्या आत्ता पायरी चढलेली आहे त्यांच्यासाठी सुरुवात आहे कमीत कमी 10, 15, 20,000 या आकड्यापासून खूपच जास्तीत जास्त 50,000 अशा गोष्टींपर्यंत त्यांची आत्ता सुरुवात झालेली आहे. कर्ज काढण्यात, कर्ज घेण्यात, लोन घेण्यात ह्या सगळ्या सुरुवाती आत्ता सुरू झालेल्या आहे. पहिलं इतकं चांगलं असताना, घर इतकं चांगलं असताना, सगळं व्यवस्थित असताना का असं होत असेल याचा प्रश्न तुम्हाला सतत पडत आहे की हे सगळं काय होत आहे, अचानकपणे हे सगळं घडणं असं कसं होत आहे, किंवा दोघांचा एकमेकाला नवरा बायकोचा ताळमेळ नाही आहे, किंवा तुमच्या घरातल्या काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाही आहेत. पण ही गोष्ट म्हणजे कसं असतं माहिती का, ही जर तुम्ही पर्सनली रीडिंग जर घेतली आणि तुम्हाला ज्या व्यक्तीचा संशय आहे, किंवा आता मला वाटत आहे की म्हणजे पर्सनल रीडिंग मी घेते म्हणून सांगते मी, पर्सनल रीडिंग जर घेतली आणि ह्या व्यक्तीचं हे डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे हे जर तुम्ही विचारलं आणि तुम्हाला जे शंका असेल ते 2-4 जणांची नावं तुम्ही मला विचारली तर 100% ते सापडतं तुम्हाला की हा बाबा माझ्या आयुष्यामध्ये ही एवढी व्यक्ती आहेत, मला यांच्यावर शंका आहे आणि मी यांची चौकशी करू शकतो. हे यांची एनर्जी निघतेच, बरोबर निघते, ती बरोबर दाखवून देतो. तुम्ही सगळ्या घराची बायोडाटा मला दिलात तरीसुद्धा बरोबर त्याच व्यक्तीचं 10 वेळा जरी विचारलं तर त्याच व्यक्तीचं नाव येत असतं. मी हे खात्रीने सांगू शकते तुम्हाला. एनर्जी तशी निघते. अजून गायडन्स काय आहे तुमच्यासाठी या सगळ्या रिलेशनसाठी.
खूप वाईट असतात लोक, काय यांना मिळत असतं असं करून. पण आज 3 दिवस झालं मला ही एनर्जी दिसत आहे. डेव्हिलची एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, फॅमिलीसाठी आहे, डिवोर्ससाठी आहे. खूपच वाईट. काल मी कोणतीच एनर्जी काल घेतली नव्हती, किंवा काय बघायचं काय नाही, हे असंच मी सहजच कार्ड काढले. कालसुद्धा तेच एनर्जी आली होती. पण इतकं नाही ना, इतकं नसावं कुणावरती त्रास देणं इतकं. शेवटी आपल्यालाही आयुष्य असतात, तुम्हालाही काही गोष्टी असतात ना आयुष्यामध्ये. मग असं नाही करायचं, नाही कोणी कोणाला एवढा त्रास नाही द्यायचा. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांना याच्यावरती काय संदेश आहे, काय उपाय करू शकतात, काय त्यांची मनस्थिती व्यवस्थित राहावी यासाठी ते काय करू शकतात. तुम्हाला शाबरी मंत्रातून किंवा शाबरी उल्लेखातून ज्या काही गोष्टींचा तुम्हाला पर्सनली रीडिंग घेऊन उपाय जर हवा असेल तर तो पर्सनली मी देते. पण असा मी सोशल मीडियावर ते नाही देऊ शकत, कारण त्याचा दुरुपयोग करणारे सुद्धा खूप जण असतात. ज्यांचा मी आधी प्रॉब्लेम विचारून घेत असते, त्यांचा प्रॉब्लेम खरंच सिरियस आहे का, सॉरी थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होतो आहे, खरंच तुमचा प्रॉब्लेम त्या योग्य आहे का, हे जर समजून घेत असेल तरच मी त्या योग्य ते सल्ला तुमच्यापर्यंत पोचवत असते. असं सोशल मीडियावर टाकलं तर लगेच लोक काय करतात की हां, माझी बायको पळून गेली, माझा नवरा पळून गेला आहे, त्यांचा आता वाईट व्हावं म्हणून मी ही तंत्रक्रिया करणार आहे. पण ते तात्पुरता आहे, टाईमलेस आहे. पूर्ण विधी तुम्हाला माहीत नसतो काय करायचं आहे काय नाही आहे. तुम्ही त्या नादाला लागू नका, कारण थोड्या दिवस त्यांचं झालं तरी ते फिरून आपल्याकडे येत असतं. जे की आपल्याकडे फिरून नाही आलं पाहिजे किंवा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, अशा काही त्याच्यात बोलणं असतं, काही विधी असतात, काही क्रिया असतात, त्या व्यवस्थित पार पडाव्या लागतात. ते कुणीही करायचं नाही, प्लीज मी सांगते. आणि सोशल मीडियावर कितीतरी जण सांगत असतात आपल्याला, आपण ते करू नये, प्लीज करू नका तसं काही, कारण हे खूप कडक असतं. नवनाथांचं पारायण, नवनाथ महाराज महादेवांना सुद्धा महादेव सुद्धा त्यांना म्हणजे महादेवांचे ते दुसरे अवतार आहे. महादेवांनी सुद्धा त्यांना म्हणजे या सृष्टीचा उद्धार करण्यासाठी, चांगल्या कामासाठी उद्धार करण्यासाठी त्यांना इथे आपल्या संबंधात म्हणजे आपल्या सानिध्यात ठेवलेलं आहे. आजवर सुद्धा त्यांना ठेवलेलं आहे चांगल्या कामासाठी. मग त्याचा दुरुपयोग झाला तर ते नाही का बरोबर नाही आहे, त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. अजून एका ताईंचा पण मेसेज मला आला होता की त्यांचंही अशी इच्छा आहे की पाईल्स आहेत त्याच्यावरून तुम्ही रीडिंग करा. मी हळूहळू प्रयत्न करीन ताई, की तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोचलेला आहे. मी प्रयत्न करीन, कारण खूप सारे रीडिंग्स असतात आणि हे सोशल मीडियावरती कसं आहे, ते दुसऱ्यांसारखं रीडिंग फेक म्हणजे हे दाखवा ते दाखवा डिझाईन दाखवा असं मला नाही जमत. जे आहे ते मी ओरिजिनल आहे तेच मी तुमच्यापुढे सादर करत असते, कारण ते दिखावा करण्यापेक्षा आपण जे ओरिजिनल आहे, आपण एकमेकांशी बोलत असतो ते जास्त गरजेचं असतं. आपली भावना एकमेकांपर्यंत पोचणे गरजेचे असते. कसं असतं की ते हिंदीमध्ये जे रीडिंग्स असतात ते जरा दाखवण्यामध्ये जरा वेगळे काही दाखवत असतात, काही गोष्टी असतात त्यांच्याकडे, किंवा काही नवीन ट्राय करत असतात. तसं आपण कशी साधी मराठी माणसं आहोत, ते मला तरी नाही जमत जास्त, पण मी प्रयत्न नक्की करेन. त्यांची इच्छा आहे, मी ती कंप्लीट करीन. माझ्याकडून जे तुम्हाला देता येईल चांगल्या गोष्टी त्या मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. बघा 3 दिवस झाला अमावस्या पौर्णिमेचंच कार्ड येत आहे. माझी रीडिंग तुम्ही नक्कीच बघा, त्या 2 रीडिंग तुम्ही नक्कीच बघा, कारण त्यामध्ये सुद्धा न चुकता तेच कार्ड आलेलं आहे आणि आज पण तेच अमावस्या आणि पौर्णिमा. नक्कीच तुमची स्ट्रॉंग एनर्जी आहे. काहीतरी माझ्या अंगावर काटा येत आहे, काहीतरी तुमचं आहे गुपित असं की नक्की तुम्हाला त्रास आहे. अपना दिल ऑरेंज रखो. तुमच्या खूप निगेटिव्ह एनर्जी आहे बघा. ही आज पण तेच कार्ड आले. मी तुमच्यासमोर किती उशीर झालं शफल केलेलं आहे तरी सुद्धा तेच एनर्जी आहे. फुल मून इन लिब्रा, एक संतुलन खोज, म्हणजे एक चांगला विचार शोधायचा आहे तुम्हाला पौर्णिमेच्या काळामध्ये. वाईट विचारांवर लक्ष द्यायचं नाहीये.
जे काही असेल ते संतुलन आहार, संतुलन गोष्टी जे तुम्हाला सुख देता येईल, तुम्हाला सुखी ठेवतील, तुमच्या मनाच्या काही गोष्टी, तेच तुम्हाला करायचं आहे येणाऱ्या पौर्णिमेला. आज पण तीच एनर्जी आहे. आणि हां, अमावस्येचा संदेश असा आहे, अमावस्येचं सुद्धा आलेलं आहे आज, हे सुद्धा आलेलं आहे की अमावस्येच्या काळामध्ये तुम्हाला गेलेल्या भूतकाळाचा विचार जर सतत येत असेल तर तो तुम्हाला करायचा नाहीये, त्याच्यावरती मात करून तुम्हाला पुढचा विचार करायला सुरुवात करायची आहे, असा संदेश आहे तुम्हाला, असं गायडन्स आहे. मला विशेष वाटत आहे की आज 3 दिवस झाले स्ट्रॉंग एनर्जी खूपच येत आहे. काय माहीत नाहीये मला, काही एनर्जी सतत येत आहे, काहीच मला कल्पना नाहीये याबद्दल. पण मी काढलं होतं कशासाठी, शत्रू कशासाठी आहे, पण ही शत्रूसुद्धा तीच दाखवत आहे बहुतेक. सगळ्या गोष्टींचा या तुमच्या संबंध काहीतरी असावा हे मला नक्की वाटत आहे, म्हणून ही एनर्जी येत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं टायमिंग किती वेळापूर्वी हे तुमच्यावरती हॅवी आहे. 5 कार्ड्स घेते मी, कारण पर्सनल रीडिंग असले की जरा पटकन समजतं ना नावाप्रमाणे. तसंच मी तुम्हाला सांगते की 5 कार्ड्स घेते. 5 कार्डमध्ये किती कोणती एनर्जी येत आहे, किती दिवसाची आहे, काय आहे, मी सगळं तुम्हाला सांगते. श्री स्वामी समर्थ. आम्ही पण म्हणजे खेडेगावातच राहतो, आम्ही पण आमची पण शेती आहे, आम्ही पण कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे, आमचा फार्म आहे, आम्ही पण साधीबाधीच लोक आहोत. आम्ही असं नाही का विद्या काय असं सांगून कोणापर्यंत येत नाही आहे. जिथं स्वामी भक्ती असेल किंवा नवनाथांची भक्ती असेल तिथं स्वामी जे देतील ते आपण करतो आहे. इथं मी तुमच्यासमोर आहे ते स्वामींच्या कृपेने आहे. माझे दुःख आहे ते स्वामींमुळे गेलेलं आहे आणि एक चांगलं आयुष्य आहे ते मला स्वामींमुळे दिलेलं आहे. जास्त मी श्रेय माझ्या स्वामींना आणि नवनाथ महाराजांना देईन, कारण त्यांचे काही संकल्प असतात ते मी कंप्लीट करत आले, त्यांचा आशीर्वाद कायम मी घेत गेले आणि त्यांचे शाबरी मंत्राचा जास्त मी शिकले. त्यामुळे जेवढं मी दुसऱ्यांना शिकवल किंवा दुसऱ्यांचं जेवढं चांगलं करेल तेवढंच माझ्या आयुष्यात चांगलं होत गेलेलं आहे. वाईट गोष्टीसाठी शाबरी मंत्र नाहीत, त्याचा तुम्ही कधीच उपयोग करू नका. जर तसं झालं तर आयुष्य पूर्ण खराब होतं. आणि मी इथं सुद्धा तुम्हाला अजून कोणत्याच व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलं नाही आहे की हा माझा मंत्र आहे, तो माझा मंत्र आहे. पर्सनल रीडिंगमध्येच मी सांगत असते सगळं काही, कारण याचा दुरुपयोग जर झाला तर त्याचा त्रास मलाही होऊ शकतो आणि तुम्हालाही होऊ शकतो. त्यामुळे आपण तसं करायचं नाही आहे. आधी मी तुमचा सगळा प्रॉब्लेम विचारून घेते, सगळ्या गोष्टी तुमच्या काय आहेत काय नाही आहेत ते डीपमध्ये विचारते, नंतर त्याच्यावरती क्रिया सुरू करते. हां, 1 2 3 4 5 बॉटममध्ये काय आहे. जेव्हा तुम्ही या आयुष्यामध्ये कमीत कमी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष अशी एनर्जी एका कार्डची आहे. एक कार्ड झालं. दुसरं कार्ड असं आहे की 1 वर्ष झालेलं आहे गेल्या थंडीत, म्हणजे आता थंडी आहे, गेल्या थंडीच्या म्हणजे बरोबर 1 वर्ष झालं. आता दिवाळीची थंडी सुरू होते तेव्हाची ही एनर्जी दिसत आहे. अजून असं आहे की अमावस्याची जी पौर्णिमा आता झाली, दिवाळीची जी अमावस्या होती तेव्हा क्रिया ही केलेली आहे तुमच्यावरती. आणि अजून अशी आहे की 8 महिन्याची एनर्जी आहे, 8 मंथ कंप्लीट झालेले आहेत, 8 महिन्यापूर्वी सुद्धा केलेली आहे. आणि ह्या सगळ्यांवरती जेव्हा तुम्ही लेट गो करणार आहे किंवा जेव्हा तुम्हाला ही एनर्जी चेक करून स्वतःचं संकट तुम्हाला घालवायचं आहे तेव्हा ही एनर्जी नक्की तुमच्या आयुष्यातून जाईल, हे सुद्धा मेसेज आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. एनर्जी जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण ही एनर्जी सतत येत आहे, स्ट्रॉंग एनर्जी आहे. कोणाची आहे
तुम्ही मला प्लीज सांगा की हां ताई, ही एनर्जी माझी आहे, माझ्यासाठी आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा की जे करून जितकं तुम्ही एनर्जी चेक कराल किंवा जितकं बघाल तितकं ही एनर्जी दिसते, तितकं तुम्हाला डीपमध्ये सगळं समजतं इथे. अशा काही गोष्टी असतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.